सध्याची महत्त्वाची बातमी मोबाईल हॅकिंगच्या संदर्भात। या नवीन घोटाळ्यात स्कॅमर कुरिअर कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून फोन करतात आणि म्हणतात की तुमचे एक पार्सल डिलिव्हरीसाठी आले आहे, परंतु पत्ता चुकीचा आहे। ते पीडित व्यक्तीला 219572 # सारखा विशिष्ट क्रमांक डायल करण्याची विनंती करतात, ज्यामुळे लोक नकळत त्यांच्या फोनचा पूर्ण ॲक्सेस फसवणूक करणाऱ्यांना देतात। हा घोटाळा कसा चालतो तर जेव्हा एखादी व्यक्ती फसवणूक करणाऱ्यांनी दिलेला नंबर किंवा कोड डायल करते, तेव्हा फोनची कॉल रेकॉर्डिंग सिस्टीम सक्रिय होते। याचाच अर्थ सर्व कॉल आणि मेसेजेस फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचतात। यानंतर ते पीडित व्यक्तीची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती देखील मिळवू शकतात आणि बँकिंग फसवणूक करू शकतात। सायबर फसवणूक कशी टाळावी तर अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्स पासून सावध राहा। विशेषतः जर कोणी कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याचा दावा करत असेल तर कधीही कोणतेही अज्ञात नंबर किंवा संशयास्पद कोड 21-90 इत्यादी डायल करू नका, कारण यामुळे तुमचा फोन फसवणूक करणाऱ्यांच्या ताब्यात जाऊ शकतो। जर तुम्हाला असा कोणताही संशयास्पद कॉल आला तर ताबडतोब कस्टमर केअर किंवा कुरिअर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती मिळवा। तुमचा कॉल फॉरवर्डिंग सेटिंग तपासण्यासाठी तुमच्या मोबाईल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि तुमच्या नंबरवर कोणतेही अज्ञात फॉरवर्डिंग सक्रिय झालेले नाही याची खात्री करून घ्या। जर तुम्हाला कुणीतरी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वाटत असेल तर सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर कॉल करा किंवा पोलिसांकडे तक्रार करा। दरम्यान सध्या बनावट पार्सल कॉलद्वारे लोकांची फसवणूक करणे ही एक नवीन आणि धोकादायक पद्धत आहे। यामध्ये लोक विचार न करता एक साधा कोड डायल करण्यास सांगण्यात येते आणि सायबर गुन्हेगार मोबाईलचा संपूर्ण ॲक्सेस मिळवतात। थोडीशी दक्षता आणि जागरूकता तुम्हाला अशा फसवणुकीपासून वाचवू शकते। सावधान राहा, सतर्क राहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा।